नमस्कार मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। राज्य सरकारने सर्वात मोठा निर्णय घेतलेला आहे। शासकीय कर्मचाऱ्यांसाठी निवृत्ती नवीन योजना सुरू केलेली आहे आणि ही विधिमंडळामध्ये मंजूर सुद्धा करण्यात आलेला आहे। आता हा नेमका कोणती योजना आहे, कशा पद्धतीने ते वर्क करणार आहे, नेमका काय बेनिफिट मिळणार आहे याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनल सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ या चॅनलवरती येत असतात। चला तर मित्रांनो, नेमका हा शासकीय निर्णय कशा पद्धतीने सविस्तर जाणून घेऊया। तर मित्रांनो, शासकीय कर्मचाऱ्यांसाठी सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केलेली आहे आणि दिलेला शब्द पाळला। लाखो कर्मचारी अधिकाऱ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासनाने हा निर्णय घेतलेला आहे असं उपमुख्यमंत्री यांनी म्हटलेलं आहे। तर राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीमध्ये बाजारातील चढ उतारामुळे निर्माण होणाऱ्या गुंतवणूक विषयी जोखीम राज्य शासन स्वीकारेल असे जाहीर करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील 1 नोव्हेंबर 2005 रोजी व त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचारी अधिकाऱ्यांसाठी सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू करण्याचा निर्णय आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये घेतलेला आहे आणि त्यांनी जाहीरसुद्धा केलं। या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांनी विकल्प दिल्यास त्यांना शेवटच्या वेतनाचा 50% इतके निवृत्ती वेतन व त्यावरील महागाई भत्ता वाढ तसेच निवृत्ती वेतनाच्या 60% इतके कुटुंब निवृत्ती वेतन व त्यावरील महागाई भत्ता वाढ मिळणार आहे। हा निर्णय लाखो कर्मचारी अधिकाऱ्यांच्या उज्ज्वल भविष्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे। त्यांच्या कुटुंबियांच्या दृष्टीनेही हितकारक ठरणार आहे असे आश्वासन किंवा विश्वास मुख्यमंत्री यांना त्यावेळी व्यक्त केला। तसेच कर्मचारी संघटनांना दिलेला शब्द पाळल्याचे त्यांनी नमूद केले। राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना सुधारित करण्यासाठी नेमलेल्या समितीने सादर केलेल्या अहवालावर अभ्यास केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आलेला आहे असे मुख्यमंत्री यांनी म्हटले आहे। मुख्यमंत्री निवेदनात म्हणाले की दिलेल्या आश्वासनानुसार राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना सुधारित करण्यासाठी नेमलेल्या समितीने सादर केलेल्या अहवालातील शिफारशीवर वित्त विभाग, अपर मुख्य सचिव, सेवा विभागाचे अपर मुख्य सचिव यांनी संघटनेसोबत चर्चा करून सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेची तत्त्व निश्चित केलेली आहे। त्यास अधिकारी कर्मचारी संघटनेची सहमती दर्शवलेली आहे। समितीने निष्कर्ष व शिफारसी यांचा विचार करून राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीत बाजारपेठेतील चढ उतार यामध्ये निर्माण होणारी गुंतवणूक विषयी जोखीम राज्य सरकारने स्वीकारावी हे शिफारशीतले तत्त्व मान्य करून राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीत नियत वयोमानानुसार निवृत्ती होणारे कर्मचारी यांनी जर प्रास्ताविक सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचा विकल्प दिल्यास त्यांना त्यांच्या शेवटच्या वेतनाच्या 50% इतके निवृत्त वेतन व त्यावरील महागाई भत्ता वाढ तसेच निवृत्ती वेतनाच्या 60% इतके कुटुंब निवृत्ती वेतन यावरील महागाई वाढ मिळेल। याबाबत राज्य शासनातर्फे यशोचित कार्यवाही करण्यात येईल। त्यानंतर मुख्यमंत्री असेही म्हणाले की वयोमानानुसार निवृत्ती स्वीकारावी लागणार आहे। त्यामुळे निवृत्ती वेतन हाच अनेकांसाठी जगण्याचा आधार ठरणार आहे। म्हणून आम्ही या विषयावर सुरुवातीपासून संवेदनशील राहिलो आहोत। निवृत्तीनंतर शासकीय कर्मचाऱ्यांना सुरक्षित व सन्मानपूर्वक आयुष्य जगता यावे यासाठी हे मान्य केलेले आहे। या विषयावर आम्ही राज्य सरकारी कर्मचारी अधिकाऱ्यांच्या विविध संघटनांशी संवाद साधून संपर्कात होतो। ज्या वेळी या संघटनेशी या विषयावर चर्चेसाठी त्यांना बोलवण्याची मागणी केली त्यावेळी आम्ही त्यांना वेळ दिला। समितीच्या या अहवालावरील बैठका घेण्यात आल्या। विधिमंडळातील सरकारी सहकारी कर्मचारी अधिकाऱ्यांच्या प्रतिनिधीशी तज्ज्ञांशी चर्चा केली आहे। त्यात उपमुख्यमंत्री तथा तत्कालीन वित्त मंत्री देवेंद्र फडणवीस तसेच विद्यमान वित्तमंत्री अजित पवार यांनीही सकारात्मक सूचना केल्याचे मुख्यमंत्री यांनी नमूद केले। दरम्यान मध्यंतरी केंद्राप्रमाणेच राज्यातही 80 वर्ष पूर्ण झालेल्या निवृत्ती वेतन धारकांना वाढीव निवृत्ती वेतन देण्याची मागणी तसेच 2005 मध्ये भरतीची जाहिराती निघाल्या पण भरती प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याने कालांतराने सेवेत दाखल झालेल्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मुख्यमंत्री यांनी दिली। नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन व राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीबाबत ते म्हणाले की शासनाने 1 नोव्हेंबर 2005 रोजी त्यानंतर निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना लागू केलेली आहे। तसेच केंद्र शासनाप्रमाणे दिनांक 1 एप्रिल 2015 पासून राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू करण्यात आलेली आहे। या आर्थिक वर्षात
राज्यामध्ये राज्य सरकारी कर्मचारी तसेच राज्य स्वायत्त संस्थेतील कर्मचारी यांची संख्या 13,45,000 इतकी असून त्यामध्ये राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू करणारे कर्मचारी 8,27,000 इतके आहेत। त्यानंतर शासनामार्फत जुन्या पेन्शन निवृत्ती वेतन योजनेवर 52,679 कोटी इतका खर्च करण्यात आलेला आहे। तुलनात्मक अभ्यास करता तर राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली व जुनी निवृत्ती वेतन प्रणाली यामध्ये 14 मार्च 2023 रोजी स्थापन केलेल्या समितीच्या अहवालानुसार 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती अंती खात्रीशीर आर्थिक व सामाजिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी उपाययोजनाबाबत ही समिती शिफारशी अहवाल सादर करणार होती। या समिती भारतातील प्रशासकीय सेवेतील सेवानिवृत्त अधिकारी सुबोध कुमार, KP बक्षी, सुधीर कुमार श्रीवास्तव तसेच लेखा व कोषागार विभागाचे संचालक यांचा समावेश होता। या समितीनं अनेक राज्यातील परिस्थितीचा साकल्याने अभ्यास करून हा अहवाल सादर केला आहे। मित्रांनो, या पद्धतीने जे कर्मचारी आहेत या कर्मचाऱ्यांसाठी शासकीय कर्मचाऱ्यांसाठी सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन कशा पद्धतीने असणार आहे, ही योजना कशा पद्धतीने राबवली जाणार आहे याविषयी मुख्यमंत्री यांनी ही घोषणा केलेली आहे आणि आनंदाची बातमी सर्व कर्मचाऱ्यांसाठी या विधिमंडळामध्ये मुख्यमंत्री यांनी दिली। मित्रांनो, संपूर्ण माहिती खूप महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट आहे। सर्वांपर्यंत शेअर करण्यासाठी मदत करा। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।